कंपनी जो रेट ठरवेल त्या रेटला आपल्याला ती वस्तू खरेदी करावी लागते. तो अर्धा पगार टॅक्स हा सरकारला जातो आणि अर्धा पगार आपला कंपनीला जातो आणि आपल्या हातामध्ये काहीच उरत नाही. आणि आपली शेती पण अशीच जाणार आहे, असेच गुलाम बनत जाणार आहे. प्रोडक्ट वरती आपण जेव्हा विकत घेतो तेव्हा त्याच्यावरती एमआरपी लिहिलेली असते. एमआरपी म्हणजे मॅक्झिमम रिटेल प्राइस. त्याच्यामध्ये प्रोडक्शन बनवायला किती खर्च येतो ते नसतं लिहिलेलं. सरकारचा टॅक्स पकडून त्याच्यावरती एमआरपी लिहितात. मग अशाच कंपन्यांमध्ये आपण कामाला जातो, आपल्याला तिकडे त्या कंपनीमधून जो पगार मिळतो त्या पगाराचा अर्धा पगार हा आपला कंपनी मॅक्झिमम रिटेल प्राइसला ती वस्तू विकते. मग पण ह्या कंपन्यांचे आपण गुलाम बनल्यानंतर तर मग आपले खिसे खाली जातात. तर आपण पहिला विषय म्हणजे हा नोकर का बनतोय. आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये 7 ते 8 धरणं आहेत. धरणं असून सुद्धा आपल्या गावकऱ्यांना शेतीसाठी पाणी भेटत नाही. तर शेतीसाठी आपल्याला पाणी सरकार का देत नाही माहिती तुम्हाला? कारण का आपल्याकडे पूर्णपणे एमआयडीसी आणि स्मार्ट सिटी उभी करायची आहे. कारण का आपण मुंबई लगत आहेत आणि आपले गावं आहेत ती संपवायची आहे. तर माझा पूर्ण भारत देश फिरून झालेला आहे. तर पूर्ण भारत देशामध्ये कोणतं असं गाव नाही बघितलं मी की त्या गावामध्ये आहेत ना शेतीसाठी पाण्याची व्यवस्था आहे, पण आपल्या गावकऱ्यांना शेतीसाठी पाणी दिलं जात नाही. पाणी नाही तर आपण शेती कशी करणार आणि शेती करू शकत नाही. ही शेती जी आपली आहे एजंट आहे, ते एजंट आपल्याकडून खरेदी करतात आणि त्या एजंट कडून ते लोक खरेदी करतात. ते जर आपल्याला शेतीसाठी जर पाणी मिळाला तर शेतीमधून आपण विविध उत्पादनं घेऊ शकतो आणि विविध जर आपण उत्पादनं घेतली तर आपल्याला शेती विकायची गरज पडणार नाही. आणि जर आपण शेती विकली नाही तर यांच्या या कंपन्या आहेत त्या कंपन्या उभ्या राहणार नाही. आपल्याकडे पाणी नाही त्याच्यामुळे आपल्याकडे उत्पादन होत नाही. तांदूळ आपण पिकवतो, पाणी नाही त्याच्यामुळे शेतीमधून प्रत्येक गोष्ट ही शेतीमधून निघते. पाणी नाही त्याच्यामुळे शेतीमधून कोणतीही गोष्ट आपण काढू शकत नाही. आपल्याला जीवनावश्यक ज्या पण घरामध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत त्या सगळ्या आपल्या वस्तू ह्या जमिनीमधूनच येतात. तर इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्मार्ट सिटी यामध्ये किती वाढली तरी त्याच्यामध्ये जो मटेरियल जो माल लागणार आहे तो जमिनीमध्ये निघलेलाच लागणार आहे. आणि ते आपल्याला एकदा जमिनी इथून निघाल्या आणि गेल्या तर तुम्ही स्वतःच्या जीवावरती अन्नही खाऊ शकत नाही. मग तुम्हाला खाण्यासाठी आणि जगण्यासाठी ही सरकारवरती अवलंबून राहावं लागेल. वंदे मातरम. मी योगेश सोनावले. की मला एक ऑस्ट्रेलियावरनं फोन आला होता. तर ऑस्ट्रेलियामध्ये जवळजवळ ह्या कंपन्या आहेत ना आपल्याकडे ते होत आहे. आता आपल्याकडे कंपन्या पुरवायला जे लायसन्स आणि जी फंडिंग पुरवली जाते ती सरकारकडून आणि बँकांकडून दिली जाते. आणि सरकार आणि बँका ज्या आहेत रॉकस्टाईल, रॉकफेलर, वेनगार्ड, ब्लॅक रॉक हे चालवतात. आणि आपल्याकडे पण काही दिवसानंतर त्या कंपन्या त्यांच्या येणार आहेत आणि आपल्याला त्या कंपन्यांचा गुलाम बनणं हे तय आहे. ते वाचण्यासाठी तुम्ही तुमची शेती जागा जमीन वाचवा आणि पाणी वाचवा. पाणी आपल्या कंट्रोलमध्ये ठेवा असे मी तुम्हा सर्वांना विनंती करतो. याच्यामध्ये जर तुम्हाला अजून काही मला सांगावंसं वाटत असेल तर तुम्ही मला माझ्याशी बोला. धन्यवाद.